प्रस्थान या वर्षीचं 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे। पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामाबाबत सर्वांचं मत बनलं की आपण यावर्षी भवानी पेठ येथेच मुक्काम करावा। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा पुण्यामध्ये 2 दिवसाच्या मुक्कामाबाबत आज बैठक बोलवण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये संस्थांचे विश्वस्त, दिंडी समाजाचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर सर्व दिंडी मालक प्रतिनिधी उपस्थित होते। आजपर्यंत पंढरपूर मध्ये जो निर्णय झालेला होता त्याप्रमाणे पुण्यामध्ये 2 दिवस पालखी मुक्काम असणार आहे, परंतु तो कुठे असणार आहे याबाबतची चर्चा करण्यासाठीचा ठराव करण्यात आलेला होता। त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी चर्चा केली, कुठे कुठे कोणाकोणाला कशा प्रकारे आम्ही भेटलो, कशा प्रकारे सूचना केल्या, त्याची सविस्तर चर्चा त्या बैठकीमध्ये सादर करण्यात आली। त्यानंतर पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामाबाबत सर्वांचं मत बनलं की आपण यावर्षी भवानी पेठ येथेच मुक्काम करावा। माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी तसं लेखी पत्र आम्हाला दिलं। त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका आत्ताची जी मंदिराची जागा आहे त्याच्या डाव्या बाजूला एक मिळकत आणि उजव्या बाजूच्या 2 मिळकती असं जवळजवळ 8000 स्क्वेअर फीटचं जागा ते आम्हाला उपलब्ध करून देणार आहेत। एवढंच नव्हे तर त्या जागेवर जे काही बांधकाम आहे ते बांधकाम डिमॉलिश करून त्या ठिकाणी ती जागा मोकळी करण्यात येणार आहे। अशा प्रकारचं लेखी आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे सदर मंदिरासमोरची जी जागा आहे ती रस्त्याचं रुंदीकरण, अतिक्रमण जे आहे ते देखील त्यांनी काढलेलं आहे। त्याचप्रमाणे पालखी मार्गावरील जे काही अतिक्रमण आहेत ती देखील काढण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासन पुणे महानगरपालिकेनं आम्हाला दिलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी विनंती केलेली आहे की यावर्षीचा पालखी सोहळ्याचा 2 दिवसाचा मुक्काम हा भवानी पेठ येथील मंदिरातच व्हावा आणि त्या पद्धतीनं सर्वांची चर्चा होऊन सर्वांना माहिती देऊन असं मत बनलं की यावर्षीचा 2 दिवसाचा मुक्काम त्याच ठिकाणी राहावा। त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त मंडळाची सभा घेण्यात आली आणि जे काही त्या ठिकाणी ठराव केलेला आहे त्याच्यावर चर्चा झाली आणि या वर्षीचा पालखी सोहळ्याचा जो काही 2 दिवसाचा पुणे येथील मुक्काम आहे तो भवानी पेठ येथेच कायम करण्यात आलेला आहे। प्रस्थान या वर्षीचं 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे। पालखी सोहळ्याचं जे काही प्रवास आहे तो आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पालखी 8 जुलैला प्रस्थान होऊन रात्रीचा मुक्काम गांधीवाड्यामध्ये दर्शन मंडप इमारत आळंदी देवस्थान येथेच होईल। 9 जुलै आणि 10 जुलै रोजी पालखी ही भवानी पेठ येथे मुक्कामाला असेल। 11 जुलैला सासवड, 12 जुलैला सासवड, 13 जुलैला जेजुरी, 14 जुलैला वाल्हे
15 जुलैला लोणंद, 16 जुलैला तरडगाव